इच्छा या कथेमध्ये आपण आत्तापर्यंत बघितले की केयूर व अनन्या हे दोघे मित्रमैत्रीण असतात. त्यांची ठाण्यावरून कोकणात बदली होते. सुट्टी घेऊन अनन्या ठाण्याला जाते तेव्हा उषा नावाच्या तरुण स्त्रीला नदीमध्ये बुडताना केयूर वाचवतो. उषा व केयूरचे एकमेकांवर प्रेम जडते. अनन्या जेव्हा परत येते तेव्हा या गोष्टीवरून केयूर व अनन्याचे भांडण होते. उषा ही भूत बनून केयूरच्या आयुष्यात आली आहे हे जोशी काकांच्या लक्षात येते. तसे ते प्राची व अनन्याला सांगतात. केयूरच्या आयुष्यात उषा आलेली आहे हे सांगण्यासाठी अनन्या केयूरच्या आईवडिलांना फोन करते. आता पुढे केयूरचे वडील विचारतात, काय गं? अनन्या सांगते, केयूर लग्न करत आहे. केयूरचे वडील आनंदाने म्हणतात, आम्ही वाटच बघत होतो की तुम्ही दोघेजण हे स्वतःहून कधी सांगताय. पण काय गं, हे त्याने कॉल करून का नाही आम्हाला सांगितले? लाजतोय की काय तो? अनन्या सांगते, काका तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. केयूर माझ्याशी नाही तर दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय. केयूरचे वडील म्हणतात, तुझे आईवडील, मी आणि माझी मिसेस आम्ही आधीच ठरवलेले होते की तुमच्या दोघांचे लग्न लावून द्यायचे. तुमचे एकमेकांवर प्रेम आहे, फक्त तुम्ही दोघे तसे बोललात नाहीत. अनन्या सांगते, काका पण मी तुम्हाला असे सांगितले हे तुम्ही केयूरला बोलू नका. तुम्ही प्रत्यक्ष इकडे या. ती मुलगी मला चांगली वाटत नाही. गुंतागुंत असल्यामुळे फोनवर काही बोलता येत नाही आहे. केयूरचे वडील सांगतात, लवकरच आम्ही तिकडे येतो. रात्रीचे 10 वाजले होते. अनन्या केयूरच्या बंगल्यावर जाऊन येते पण केयूर अजून आलेला नसतो. तिला केयूरशी महत्त्वाचे बोलायचे असते. ती परत घरी परतून झोपी जाते. इकडे केयूर आणि उषा जवळच्या एका बेटावर गेलेली असतात. बेट किनाऱ्यापासून खूप जवळ असते. पर्यटनासाठी दिवस रात्र तेथे पर्यटकांची गर्दी असते. एका चांगल्या हॉटेलमध्ये दोघेजण जाऊन डिनर करतात. केयूर त्याच्या आईवडिलांना कॉल करतो. दिवसभर कंपनीत वेळ गेल्याने त्याला कॉल करायला वेळ झालेला नसतो. उषा समोरच बसलेली असते परंतु आईवडिलांना अनन्या आधीच कॉल करून कल्पना दिलेली असते. त्यामुळे आईवडील केयूरचे बोलणे आधी ऐकून घेतात. केयूरची आई म्हणते, तू आणि अनन्या दोघांचे लग्न व्हावे अशी आमची तसेच तिच्या आईवडिलांची इच्छा आहे. अनन्या आणि तुझे एकमेकांवर खूप प्रेम आहे. ती खूप चांगली मुलगी आहे. तिला सोडून तू या कोणत्या मुलीच्या फंदात पडलास? या घरची सून होईल तर ती फक्त अनन्याच. आम्ही 2 दिवसांनी तिकडेच येत आहोत तेव्हा बोलू. तू या मुलीचा नाद सोडून दे. केयूर मात्र ऐकायला तयार नसतो. आईवडील त्याला समजावत असतात. शेवटी नंतर बोलू म्हणून रागाने केयूर कॉल कट करतो. उषा विचारते, काय झाले? केयूर म्हणतो, तू बोललीस तसेच झाले. आई बाबा आपल्या लग्नाला विरोध करत आहेत. त्यांना अनन्या सून म्हणून हवी आहे. उषा काळजीने म्हणते, केयूर माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. मी तुला सांगितले होते ना की तुझ्या आईवडिलांना सांगू नकोस, आपण गुपचूप लग्न करू. केयूर सांगतो, पण मला असे वाटले नव्हते की माझे आईवडील परवानगी नाकारतील. हे बघ, ते 2 दिवसांनी येत आहेत. ते आले की मी तुझी आणि त्यांची भेट करून देईन. तुला बघितल्यावर ते आनंदाने लग्नाला परवानगी देतील. उषा सांगते, नाही, आता माझ्याकडे वेळ नाही. मी थांबू शकत नाही. आपण उद्याच लग्न करू. नंतर तुझ्या आईवडिलांना भेटू. प्लीज माझे म्हणणे मान्य कर. केयूर सांगतो, असं काय करतेस? मी एकुलता एक मुलगा आहे. माझे लग्न थाटात करण्याची त्यांची नक्कीच इच्छा असणार. उषा सांगते, पाहिजे तर रिसेप्शन मोठ्या प्रमाणात करू, पण आपण उद्याच लग्न करू. जर आईवडिलांनी इमोशनली तुला धमकावले आणि तुझा विचार बदलला तर मी काय करू? केयूर सांगतो, मी तुला सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीबरोबर लग्न करणार नाही. खात्री बाळग. उषा सांगते, तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल तर तुला उद्याच माझ्याशी लग्न करावे लागेल, नाहीतर मी जीवाचे काहीतरी बरे वाईट करून घेईन. केयूर सांगतो, तुझा हट्टच आहे तर आपण करू उद्या लग्न, पण आपली लग्नासाठी लागणारी तयारी कुठे झाली आहे? उषा सांगते, त्याची तू चिंता करू नको. उद्या आपण तालुक्याच्या गावापुढे जे चिंचली गाव आहे तेथे जाऊ. तिथल्या एका भटजींशी मी बोलले आहे. आम्हाला फक्त विवाहविधी पार पाडायचा आहे असे मी त्यांना सांगितले आहे. ते त्यांच्या घरीसुद्धा सर्व सोय करून विवाह पार पाडतात. त्यांच्या घरापुढे चांगला कुडाचा मंडप आहे. नारळाच्या झाडाला जे झाप येतात ते झाप विणून कूड तयार करतात. ते आयताकृती असतात. त्यांचा उपयोग मंडप व पडवी इत्यादीसाठी करतात. केयूर विचारतो, हे सर्व तू कधी केलेस? उषा सांगते, आजच जाऊन त्यांना भेटून आले. घरून लग्नाला परवानगी नाही, पण आम्ही सज्ञान आहोत असे सर्व मी त्यांना सांगितले. आधी ते तयार होत नव्हते, पण तुझे नाव सांगितल्यावर तयार झाले. तू आणि अनन्या दोघेजण या प्लॅनचे सर्व असल्यामुळे ते तुला ओळखतात. केयूर म्हणतो, ठीक आहे, उद्या निघू. मी उद्या कंपनीत येत नसल्याचे अनन्याला कळवतो. बाहेर जाते एवढेच सांगेन. उषा सांगते, उद्या सकाळी लवकर उठ. तुझे ड्रेस बॅगेत भरून तयार हो. आपण सकाळी 7 वाजता निघू. सकाळचा 11चा मुहूर्त आहे. केयूर आणि उषा घरी परततात. रात्रीचा 1 वाजतो. अनन्याच्या बंगल्याची डोअरबेल वाजते. एवढ्या रात्री कोण आले म्हणून अनन्या झोपेतून उठते. आय होलमधून बघते तर बाहेर उषा उभी असते. ही आत्ता इथे कशी आली असा प्रश्न अनन्याला पडतो. घाबरतच ती दार उघडते. दार उघडताच उषा आत येते. दाराची कडी लावून घेते. उषा खूप रागावलेली असते.
उषा सांगते, माझ्याशी मैत्री करून दगा देऊ नकोस. माझ्या आणि केयूरच्यामध्ये कोणी आल्यास मी कुणालाच सोडणार नाही. उद्या मी आणि केयूर लग्न करणार आहोत. आमच्यामध्ये येऊ नकोस. अनन्या घाबरत विचारते, तू नक्की कोण आहेस ते सांग. तूच उलट माझ्या आणि केयूरच्या मध्ये आलीस. उषा सांगते, जास्त बोलू नकोस. आमचे लग्न पार पडू दे, मग तुला कळेल. मी मनात आणले तर तुला आत्ता संपवू शकेन, पण मी इतकी दुष्ट नाही. फक्त तुझा तात्पुरता बंदोबस्त मला करावा लागेल. असे सांगून उषा कसले तरी भस्म अनन्यावर फुंकरते. त्यामुळे अनन्या बेशुद्ध होऊन खाली पडते. त्यानंतर उषा निघून जाते. बुधवार उजाडतो. केयूर लवकर उठून तयार होतो. आज दुसरे घरगुती काम असल्यामुळे अमोल आणि शोभना लवकरच आलेली असतात. अमोल विचारतो, साहेब आज सकाळीच कुठे? केयूर सांगतो, मी आणि उषा आज चिंचलीला जाऊन लग्न करणार आहोत. 1 आठवडा बाहेर फिरून नंतर परत येऊ. बंगल्याकडे नीट लक्ष ठेव. अमोल म्हणतो, अचानक तयारी वगैरे काही? केयूर सांगतो, जास्त काही विचारू नकोस. चल, मला लेट होत आहे. केयूर उषाला नेण्यासाठी फार्म हाऊसवर पोहोचतो. दोघंही चिंचलीला जायला निघतात. त्यापूर्वी केयूर चिंचलीच्या भटजींना कॉल करून तयारी कुठपर्यंत झाली ते विचारतो. भटजी तयारच असतात. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. यापुढे काय होते ते पुढच्या म्हणजे शेवटच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय.